आहे मिस्टर नाही जमत मला अभिनय नाही रमलो मी अभिनयाच्या नवरसा पण माझ्या दिग्दर्शकांनी कधी घेतलं का मला समजत सरकारी नोकरी लागण्याची स्वप्न बघणाऱ्या माझ्या आई वडिलांनी कधी घेतलं का मला समजत यांच्या या अपेक्षेच्या ओझ्याखाली मी दबलो होतो आणि लोक मला हिनवायचे की तुला अभिनयाचा अ तरी येतो का म्हणून आणि मी जात होतो निराशेच्या गर्दीत यांचे शब्द ना कोणातून डोक्यात चढचे माझ्या या समाजातील लोकांनी तुला काहीच येत नाही हा दिलेला शेर ऐकून ना असं वाटायचं की जगण्याचा अधिकारच काढून घेतात की काय अरे पण जगण्याचा अधिकारच काढून घेतला तर मी जगणार तरी कसं सांगा ना सांगा कदाचित लागलो असतो मी वाईट मार्ग पण आईने सांगितलं बाळा काहीही झालं ना तरी आपले संस्कार विसरायचे नाही आहे मी ढकलत नाही जमत मला अभिनय म्हणून काही क्षेत्र सोडून देऊ मी माझ्या जागेवर तर दुसरं कोणी असतं ना तर आतापर्यंत संपवलाच असतो मला नाहीतर कर्तव्यपटी कुठेतरी वॉचमॅनची नोकरी केली असती पण माझा माझ्यावरती विश्वास होता म्हणून सावरलं मी स्वतः मान्य अभिनय क्षेत्राला मी जरा जास्तच वेळ पण घरची कर्तव्य पण निभावतोय ना अभिनयातले नवरच जरी जमले नसले ना तरी जगण्यातला रस कळला होता मला आणि तुमच्या त्या एका रात्री स्टार होण्याच्या गोष्टीत कधी गुंतलोच नाही कारण ना मला एक उत्कृष्ट नटवायचं तुमचे ते कोणतेही फॉर्म्युले वापरून रोल मिळवण्याच्या फंड्यात कधी गुंतलोच नाही कारण मला माहित आहे की सातत्य आणि परिश्रम करण्याची ताकद ज्याच्यामध्ये असते ना त्याला रोल मिळवण्यासाठी कोणत्याच फॉर्म्युल्याची गरज पडत नाही आणि यशाची सारी गणित सोडवता कधी यशस्वी झालो ना समजलंच नाही असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो तसं माझ्या पाठीमागे माझ्या आईचा हात होता माझी आई मला म्हणायची की ज्या आयुष्यात पैसा प्रसिद्धी कमवण्यापेक्षा माणसं कमव आज सब कुछ है मेरे पास मगर मां नहीं मां ए मां